महायुती सरकारच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्या सकाळी जाहीर होणार आहे। भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड झाल्यावर उद्या दुपारी महायुती सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। उद्या दुपारी 3:30 वाजता महायुतीचे नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांना भेटून तिन्ही नेते सरकार स्थापनेचं पत्र राज्यपालांकडे सोपवतील। त्यामुळे आता उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। सकाळपासूनच घडामोडी पाहायला मिळतील। या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, उद्या सकाळपासूनच्या या घडामोडी नेमक्या कशा घडणार आहेत, कसा असेल हा घटनाक्रम सगळा? नक्कीच अश्विन, जी मुंबईतून बातमी आलेली आहे ABP माझाकडे, त्यानुसार आता राज्यपालांकडे उद्या दुपारी 3 वाजता महायुतीचे नेते जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। त्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे आणि विशेष म्हणजे या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी भाजपकडून निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे दोन जे केंद्रीय पर्यवेक्षक पाठवण्यात आलेत, ते दोघेही महायुतीच्या अन्य घटकांची भेट घेणार आहेत। म्हणजेच ते एकनाथ शिंदेंचीही भेट घेणार आहेत आणि अजित पवारांची भेट घेणार आहेत आणि दोघांनाही विश्वासात घेऊन भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता कोण होईल याविषयीची माहिती देणार आहेत आणि त्यानंतर भाजपचा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल। महायुती एकसंध आहे असा मेसेज यातून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। अश्विन, सोमेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। या सगळ्या घडामोडींवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।